मांजरेवाडीच्या गांधी सोसायटीला 53 लाखाचा नफा, अध्यक्ष अशोक हावळे यांनी दिली माहिती। संचालक मंडळाचं मार्गदर्शन, कार्यतत्पर कर्मचारी, संस्थेच्या हितचिंतकांचं सहकार्य यांच्यामुळे संस्थेने भरारी घेतली आहे। संस्थेला चालू आर्थिक वर्षात 53,16,671 रुपये नफा झाला असून सभासदांना 20% लाभांश देणार असल्याचं मांजरेवाडीच्या महात्मा गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अशोक हावळे यांनी सांगितलं। ते संस्थेच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते। व्यासपीठावर संजय जाधव, नाना जाधव, अप्पासाहेब घोसरवाडे, अशोक घाटगे, अर्जुन भोई, प्रफुल्ल थोरुसे, विठ्ठल पवार, मोहन बामणे, तात्यासाहेब जाधव, महादेव हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी अहवाल वाचन करताना कार्यदर्शी शहाजी खोत यांनी संस्थेचे 1859 सभासद असून भाग भांडवल 13,95,200 रुपये, फंड 2,98,62,977 रुपये, तर ठेवी 17,37,37,211 रुपये। विविध गरजूंना उद्योगधंद्यांकरिता शेती वाहनासाठी 13,72,85,578 रुपये इतके कर्ज वाटप करण्यात आले। या संस्थेच्या इंगळी, मांजरी, उगार खुर्द, बुवाची सौंदत्ती, कागवाड या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत। जलालपूर येथे शाखा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे असं सांगितलं। कार्यक्रमात विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त KH घालवाडे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बापूसो खोत, संचालक राहुल हावळे, श्रीधर दाभोळे, सुकुमार हावळे, विश्वास जाधव, मारुती पवार, शिवाजी जाधव, सौ नंदा पांडुरंग बाणे, सौ सुषमा खोत, परगौंडा बाणे, महादेव चव्हाण, राजेखान पिंजार, बिरसिद्ध वग्गे यांच्यासह इंगळी, उगार, कागवाड, मांजरी, बुवाची सौंदत्ती शाखेचे सल्लागार समिती सदस्य, कर्मचारी, सभासद उपस्थित होते। शशिकांत खोत यांनी सूत्रसंचालन केलं। शेवटी कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले। अलकारोडे, मांजरी।